नमस्कार, मी विनय खटावकर, भारत विकास परिषदेचे दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणेचं ट्रस्टी आणि केंद्र प्रमुख। माझ्या उजव्या बाजूला रणधीर जाधव, पुसेगाव देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी, माझ्याकडे संतोष चिपळूणकर, रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट त्याचे अध्यक्ष, सुहास जोशी लोककल्याणच्या लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी आणि अभ्यंकर राजशेखर अभ्यंकर आमचे भारत विकास परिषदेचे ट्रस्टी। मी आपण आज 16 नोव्हेंबरला रविवार दिनांक 16 नोव्हेंबरला आपल्या सातारा जिल्ह्यातच पुसेगाव खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे सेवागिरी महाराजांचा जो ट्रस्ट आहे त्या ठिकाणी मोफत दिव्यांग शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या मोफत दिव्यांग शिबिरात दिव्यांगांना कृत्रिम पाय अत्याधुनिक जयपूर फूट नव्हे कृत्रिम अत्याधुनिक मॉड्युलर पाय ज्याची कमर्शियल बाहेर किंमत 50 ते 75 हजार आहे असा पाय मोफत देणार आहोत। दिव्यांगांना फक्त विनंती एवढीच आहे, मी आता नंबर सांगतोय तो लिहून घ्यायचा आहे आणि त्या नंबरवर फोन करायचा आणि पूर्व नोंदणी करायची। डायरेक्ट ऑन स्पॉट एंट्री नाहीये व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून। फोन नंबर लिहून घ्या 94 220 29 946 94 220 29946। दूसरा पर्यायी नंबर 9881 38052 98 811 38 052 या नंबरवर सगळ्यांनी फोन करायचा आहे। आता हे जी आपण सगळेजण क्लिप पाहतायत त्या सगळ्या नागरिकांनाही माझी विनंती राहील की आपल्या मार्फत जास्तीत जास्त ठिकाणी हा प्रचार प्रसार करावा जेणेकरून योग्य दिव्यांगांपर्यंत ही बातमी पोहोचेल आणि एक दिव्यांग म्हणजेच एक कुटुंब स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा लाभ पुण्य आपणही घेऊ शकाल। त्यामुळे आपण जरी सगळे दिव्यांग नसलो तरी ऐकणाऱ्या पाहणाऱ्या सगळ्यांना विनंती राहील की माझा आम्ही जो फोन नंबर दिलाय तो फोन नंबर दिव्यांगांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद। शिबिर पुन्हा एकदा सांगतो 16 नोव्हेंबर रविवार सकाळी 9 वाजेपासून शिबिर सुरू होईल, पण पूर्व नोंदणी लवकरात लवकर पूर्व नोंदणी करावी ही आग्रहाची विनंती। धन्यवाद। मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो। हां लावलं तरी चालेल आणि ते पण हे पण लावा हे पण हां। भरपूर माईक झाले। हां इथे उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू भगिनींचं या परिषदेमध्ये स्वागत। आज या ठिकाणी विलो माथाऱ्यान प्लॅट त्याच्यानंतर भारत विकास परिषद सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट पुसेगाव आणि गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्ट आणि साताऱ्यातले लोकल रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित आहेत। या सर्वांचं मी या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट तर्फे स्वागत करतो। आपल्या सर्वांना माहिती आहे आणि प्रेस नोटमध्येही जसं लिहिलेलं आहे की रोटरी ही एक आंतरराष्ट्रीय सेवाभावी संघटना आहे। 1905 पासून रोटरी कार्यरत आहे, जिचा उगम अमेरिकेमध्ये झाला आणि आज सगळ्या जगभरात रोटरीचं कार्य चालू आहे। त्याचप्रमाणे रोटरी पुना डिस्ट्रिक्ट हे 1935 पासून कार्यरत आहे आणि आमचा जो क्लब आहे रोटरी पुणे डिस्ट्रिक्टचा भाग असलेला रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट आम्ही साधारण 1969 पासून म्हणजे गेली 55 वर्ष आम्ही आता या सगळ्या सेवाभावी प्रोजेक्ट्समध्ये कार्यरत आहोत। आमच्या क्लबतर्फे किंवा रोटरीतर्फे इन जनरल बऱ्याच प्रकारचे प्रोजेक्ट्स दरवर्षी राबवले जातात। प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रामध्ये, मेडिकलमध्ये, हेल्थमध्ये, त्याच्यानंतर पर्यावरणामध्ये, स्त्री सक्षमीकरण म्हणजे महिला सक्षमीकरण आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये, आणि मग आपले जे म्हणजे दुर्गम भागामध्ये पाण्याची व्यवस्था करणे किंवा आता आपण
सगळीकडे सोलर एनर्जीचा वापर, त्याला प्रोत्साहन देणे, अशा प्रकारचे असंख्य प्रोजेक्ट्स आम्ही दरवर्षी करत असतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी जेव्हा आमच्याकडे सगळ्या प्रोजेक्ट्सची लिस्ट आली, त्याच्यामध्ये दिव्यांग पुनर्वसन हा आम्हाला या एरियामध्ये आम्हाला यावर्षी जास्त काम करावंसं वाटलं. आणि त्याला कारण म्हणजे गेले 2-3 वर्ष आम्ही अशा प्रकारच्या काही प्रोजेक्ट्समध्ये सहभाग घेतला आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की या प्रकारामध्ये गरज खूप आहे. आणि जे शहरातला जो एरिया असतो मोठ्या शहरांमध्ये, तिथे अशा प्रकारचे सगळ्या सुविधा खूप उपलब्ध असतात. पण जेव्हा आपण ग्रामीण भागात येतो तेव्हा तिथे या प्रकारची जास्त गरज आहे. आणि नुसतंच फूट किंवा जे काय हे असेल कृत्रिम अवयव ते देणं हा इथे विषय नसून, त्याला लागणारा पूर्ण जी मदत किंवा सपोर्ट आहे त्या व्यक्तीला, त्या तसं काम करणाऱ्या संस्थेबरोबर काम करायचं असा आमचा विचार झाला. आणि त्यानंतर मग पहिला चॉईस हा आमचा भारत विकास परिषद हाच होता. अर्थात हे सगळं काम मोठ्या प्रमाणावर करायची आमची इच्छा असल्यामुळे त्याला निधी पण तेवढाच लागणार होता. आणि त्या निधीची व्यवस्था विलो माथर अँड फ्लॅट या कंपनीच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाली. आणि त्यामुळे मग आपण हा प्रोजेक्ट करायचं फायनल करू शकलो. आणि मग त्याचं आपण आता प्लॅनिंग केलं आहे. ते काय आहे ते मला वाटतं विनय सर आपल्या सगळ्यांना सांगतील. पुन्हा एकदा मी आज आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. साधारण आता प्रत्यक्ष 2-3 मुद्द्यामध्ये सगळा शिबिराचा अहवाल सांगतो आणि मग प्रश्न उत्तर घेऊ. सगळ्यात महत्त्वाचा जो गाभा आहे, बाकी सगळ्या विषय सांगितलेलेच आहेत. अगदी भारत विकास परिषद म्हटलं तर हा त्याचा एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवणं हे भारत विकास परिषदेचा आत्मा आहे असं मी म्हणेन. कारण भारत विकास परिषदेची स्थापनाच मुळी त्याच्यातूनच झालेली आहे. 1962ला चीनचं युद्ध झालं. त्या काळी आपल्याकडे एवढी यंत्रणा सक्षम नव्हती. बाकी तपशिलात जात नाही मी बाईच्या, परंतु आपली यंत्रणा सक्षम नव्हती. अनेक सैनिकांचे माइन्समुळे बूट नसल्यामुळे पाय गेले होते. दिल्लीतले काही कार्यकर्ते एकत्र आले, भारत विकास नाव नव्हतं तेव्हा, आणि त्यांनी त्यावेळेला 1962-63ला लाकडी पाय सैनिकांना बसवून दिले. ऑफकोर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियासोबत, डिफेन्ससोबत जॉईंट इव्हेंट करून 2 वर्ष लाकडी पाय बसवण्याचा उपक्रम सुरू होता. त्याच्यानंतर मग त्याच्यातूनच त्या कार्यकर्त्यांच्या मनात आलं की आपण हा विषय कायमस्वरूपी सुरू करावा, म्हणून भारत विकास परिषद या नावाने संस्था सुरू झाली. आणि मग हळूहळू सगळा विस्तार त्याचा सगळ्या भारतात झाला. दिव्यांग केंद्र, हे जे दिव्यांग पुनर्वसन केंद्र, ज्याला आपण पूर्वी आम्ही विकलांग पुनर्वसन केंद्र म्हणत होतो, आता मोदीजींच्या याच्यानंतर दिव्यांग हा विषय अधिक भावला नाव आम्हाला, आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्र हे नाव आपण पुन्हा ठेवलं. भारतामध्ये भारत विकास परिषदेची अशी 13 केंद्र आहेत. दिल्लीपासून खाली चेन्नईपर्यंत आहेत. प्रत्येकाची रचना स्वतंत्र आहे, पण प्रेरणास्रोत मदर NGO भारत विकास परिषद आहे. त्यातलं 25 वर्षापूर्वी भारत विकास परिषद दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुण्याला सुरू झालं. त्याच्या माध्यमातून हा सगळ्या ॲक्टिव्हिटी आपली महाराष्ट्र आणि अन्य राज्यातही सुरू असते. दिव्यांग केंद्राची माहिती सांगितलेलीच आहे. आता विनय भिसेंच्या बोलण्यात आलंच, त्या परत एकदा रिपीट करतो की गिनीज जागतिक विक्रम प्राप्त संस्था आपली झाली मागच्या वर्षी. आपण 1000 दिव्यांगांना पाय बसवून दिले. रेकॉर्डसाठी काम करत नसलो तरी झालेल्या कामाचं रेकॉर्ड झालं पाहिजे हे आम्हाला CSR कंपनीने शिकवलं. आणि ते विचारतात तुमचं रेकॉर्ड दाखवा, प्रगती पुस्तक दाखवा. आता ते प्रगती पुस्तक दाखवायचं तर रेकॉर्ड ठेवलं पाहिजे, म्हणून गिनीज रेकॉर्ड केलं. रेकॉर्डसाठी आपण कोणीच काम करत नाही, पण झालेल्या कामाचा रेकॉर्ड ठेवण्याची आता हळूहळू सवय ठेवतोय. त्यामुळे तो एक आनंदाचा प्रश्नच नाही, तो एक आनंदाचा मुद्दा असल्यामुळे तुमच्याशी शेअर केला. आता कुठलाही हे जे शिबिर आपलं, आम्ही 2 स्तरावर कार्यक्रम करत असतो. एक आमचं परमनंट सेंटर पुण्याला आहे, नळ स्टॉपजवळ.
तुमच्या लेटर हेडवर जे ही जी प्रेस नोट दिली आहे त्याच्यात पत्ता छापलेला आहे. तिथे हा सेवा यज्ञ अखंड चालू आहे. गेले 25 वर्ष अखंड चालू आहे. जसं आपण एखाद्या आता सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आहे किंवा धार्मिक ट्रस्ट आहे, तिथे अन्नदानाचं अन्नक्षेत्र अखंड चालू असतं, तसं तो विषय अखंड चालू आहे. आणि नशिबाने तिथे जसं आम्ही म्हणतो की अन्नक्षेत्राच्या ठिकाणी 100 माणसांचं जेवण 500 लोक जेवून जातात, कसे जातात? ईश्वरी महाराजांची कृपा. तसाच विषय आम्हालाही येतो अनुभव. ईश्वरी कार्यच आहे की तिथे आम्हाला कधी पैशाची कमी पडत नाही. कमी पडले तर कार्यकर्त्यांची कमी पडते. परंतु मग असं लक्षात आलं की ग्रामीण भागातही झालं पाहिजे. दिव्यांग तिथपर्यंत येत नाहीत, येऊ शकत नाहीत. येत नाही म्हणजे येऊ शकत नाहीत. मुळात दिव्यांग त्यांच्या फॅमिलीतसुद्धा एक दुर्लक्षित व्यक्ती असते, कारण नॉन इन्कम असतं त्याचं. त्यामुळे बाबा बसा ना घरीच, काय उगच. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे गरिबीचे चटके बसल्यानंतर लक्षात येतं ते की बाबांना बसा ना उगच. हा माणूस तो उगाच म्हणत नाही, त्याला आतमध्ये त्याची ब्रेड बटरची पडलेली असते. एनिवे, त्यामुळे मग आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी शिबिर घ्यायला सुरुवात केली. साताऱ्यालाही काही महिन्यापूर्वी थोडं छोटं शिबिर घेतलं. आणि असं लक्षात आलं की ग्रामीण भागात प्रचंड गरज आहे पुन्हा. म्हणून आपण ग्रामीण भागात गेलं पाहिजे. म्हणून तालुका स्थान सोडून एकूणच भारतातलं पहिलं शिबिर असेल हे साताऱ्याचं, की जे तालुका स्थानी होत नाही, जिल्हा स्थानी होत नाही, पुसेगावसारख्या छोट्याशा गावात होतं आहे. आणि तिथूनच आम्ही हा विषय सुरू केलेला आहे. त्यामुळे आम्ही 2 स्तरावर असतं. इथेही काम सुरू असतं शिबिरात आणि तिथे. फक्त शिबिराचं आम्ही काय करतो, आर्थिक नियोजन करतो. कारण शिबिरात जेव्हा सगळे येतात तेव्हा साधारण आता या शिबिराचं टार्गेट आमचं उद्दिष्ट आहे 300. म्हणजे त्यांच्यासोबत 1-2 जणं येतात म्हणजे 600-700 लोक येतील. त्याच्याप्रमाणे त्यांचं सकाळी आल्यानंतर चहा, मग जेवण, हे सगळे विषय असतात. हॉल मोठा, त्याच्यात प्रत्येकाचं माप घ्यावं लागतं, प्रत्येक दिव्यांगाचं माप घ्यावं लागतं, कस्टमाइज आहे. त्यामुळे ती व्यवस्था. मग पुसेगावच्या देवस्थानचं मला माहिती होतं, सेवागिरी महाराजांचा ट्रस्ट माहिती होता. मी पूर्वी आलेलो आहे दर्शनाला बऱ्याच वेळेला ह्या भागात आल्यावर. त्यामुळे इच्छा झाली, त्यांना भेटलो सुहास जोशींमार्फत आणि त्यांनी लगेच ती विनंती म्हणे, विनंती कशाला करताय, आम्हाला योग आलेला आहे हा. त्याप्रमाणे प्रचार करायचा होता. पुण्याहून आम्ही किती करणार. खटावचं लक्ष्मणराव इनामदार चॅरिटेबल ट्रस्ट, लक्ष्मणराव इनामदार हे ज्यांना मोदी गुरुस्थानी मानतात ते लक्ष्मणराव इनामदार RSSचे प्रचारक होते. त्यांच्या ते आपल्या मूळचे खटावचे आहेत, म्हणून त्यांच्या नावाने आपण ट्रस्ट सुरू केलेला आहे. तर मी पण त्याच्याशी निगडीत असल्यामुळे मी त्यांना आग्रह केला. हे सगळं झालं, व्यवस्था झाल्या, पैशाचंही सोंग आणता येत नाही. मग रोटरी क्लब, आमच्या अनेक रोटरी क्लब सोबत असतात, यांचाही परिचय झालेला होता. मग त्यांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की हा काही लाखाचा 50-60 लाखाचा सगळा उपक्रम आहे, सगळा मिळून जेवण बिवण सगळं धरून. तर त्यांनी पण सांगितलं येस तुम्ही घ्या. मग आता CSR कंपनी जे शिरवळला आहे त्यांची कंपनी, त्यांनी पण याच्यात सहयोग दिला आणि हा सेवा यज्ञ होतो. दर महिन्याला आमचा कॅम्प असतो. आता उद्या कोल्हापूरला वाटप आहे, मेजरमेंट झालेलं आहे, वाटप आहे. त्याच्यानंतर धुळे जिल्ह्यात शिरपूर नंदुरबारजवळचं तिथे 2 तारखेला कॅम्प आहे. सतत कॅम्प सुरू असतात. ईश्वरी कार्य आहे, लोकांचा सहयोग मिळतो. त्यामुळे अशा सगळ्यांना सोबत घेऊन हे आपण करतो आहे. आता येतो शिबिराकडे. हे जो ॲडव्हान्स पाय म्हणजे नक्की काय आहे हो, म्हणजे हा जो मी जरा बाहेर पुढे येतो, ॲडव्हान्स पाय म्हणजे नक्की काय आहे. असेल जरूर बनवा. त्या लेटर हेडवर माझा नंबर आहे, मला केव्हाही कॉल केला तरी हरकत. फक्त माझा नंबर दिव्यांगांना नका देऊ किंवा पेपरमध्ये छापू नका, नाहीतर मी वेडा होऊन जाईल. कारण सतत सांगतो रजिस्ट्रेशन वजनाने ट्रॅडिशनल जयपूर फूड परंपरागत त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा कमी त्याचं वजन आहे. त्यामुळे बघा त्याला किती निम्म वजन घेऊन चालावं लागणार आहे. अशा पद्धतीचा आपण मॉड्युलर पाय देणार आहोत. आणि दिव्यांगांना माहिती आहे बरं काय की मॉड्युलर पाय म्हणजे काय. त्यात ते काही जण याला स्टील रॉडचा पाय म्हणतात. ते म्हणताना असं म्हणतात स्टील रॉडचा जयपूर फूट, स्टील रॉडचा जयपूर फूट असं म्हणतात. ते त्यांना माहिती आहे, पण त्यांच्यापर्यंत पोचणं हे तुमच्याशिवाय शक्य नाही. म्हणून आजचा हा सगळा खटाटोप केलेला आहे. अशा प्रकारचा ॲडव्हान्स पाय आपण देणार आहोत.
जयपूर फूट आता आउटडेटेड झाला. एकेकाळी 1970ला जयपूर फूटचं प्रोडक्शन सुरू झालं भारतात. जयपूरचे ते एक गृहस्थ होते, ते आज आहेत, अजूनही आहेत जिवंत, मेहता म्हणून. त्यांनी हे टेक्निक डेव्हलप केलं. RBIचे डायरेक्टरही होते त्या काळात ते, मी भेटलो आहे त्यांना. त्याला पर्याय नव्हता तेव्हा, म्हणून ते सुरू झालं. पण आता सगळ्या दिव्यांगांकडे सुदैवाने जयपूर फूट आहेत. म्हणून आपण हा आम्ही पण सुरुवातीला जयपूर फूट देत होतो. गेल्या 5 वर्षापासून आम्ही मॉड्युलर पायावर शिफ्ट झालो. आता हे शिबिर, या शिबिराबद्दल माहिती आणि तुमच्याकडून काय अपेक्षित आहे हा विषय तुम्हाला सांगणं आणि प्रश्नोत्तर. कुठलंही शिबिर म्हटलं की आम्ही काय करतो, अंदाज यायला पाहिजे म्हणून पूर्व नोंदणी आवश्यक म्हणतो. हे तुम्हाला जे ह्याच्यासोबत जे माहितीपत्रक दिलेलं आहे निळ्या रंगाचं प्रेस नोटसोबत, त्याच्यात ते सगळं दिलेलंच आहे की पूर्व नोंदणीशिवाय शिबिरात प्रवेश नाही. कारण त्याचा विषय असा असतो की आम्हाला अंदाज आला पाहिजे, रॉ मटेरियल घेऊन यावं लागतं, प्रत्येकाचं माप घ्यावं लागतं. म्हणून संख्येची मर्यादा आहे का, नाही. उद्दिष्ट 300 आहे, पण समजा उद्या 350 झाले, आम्ही घेणार आहे. त्याच्यापेक्षा आता ते समजा तुम्ही सगळ्यांनी, मी म्हणतो तसं खूप प्रचार झाला तुमच्यामार्फत, आणि एकदम 600 दिव्यांग आले तर काय करणार. त्या दिवशी तर शक्य नाही 600 दिव्यांगांचं मोजमाप घेणं, पण पूर्वनोंदणी झालेली असणार आहे. मग आम्ही काय सांगणार त्यांना, पहिलं 300-350 दिव्यांगांना सांगणार की तुम्ही 16 नोव्हेंबरला या. इतरांना सांगणार आम्ही पुसेगाव कॅम्प 2 करतो, थोडं 2-3 महिन्याच्या गॅपनी करतो, आणि तुम्हाला आम्ही पाय बसवून देऊ. रणधीर जाधव आहेतच. तर पुसेगाव कॅम्प 2 करतो. ईश्वरी कार्य आहे, पैसे मिळतील, फंड्स मिळतील, त्याची मला कधीच काळजी वाटली नाही. परंतु आता आम्ही हे नुसतं सांगत नाही आहे. मी सांगलीला आहे, आम्ही कल आहे. सांगलीला आम्ही 200 दिव्यांगांचं टार्गेट ठेवलं होतं, पैसे पण 200 दिव्यांगांसाठी जमा केले होते, आणि जवळजवळ 500पर्यंत दिव्यांगांची नोंदणी झाली. मग आम्ही 250 पहिला कॅम्पला घेतले, सांगली कॅम्प 1, आणि त्याचे जे मेजरमेंट घेतलेले ज्या दिवशी वाटप केलं ना, त्याच्या दिवशी सांगली कॅम्प 2 घेतला, आणि त्या सगळ्यांना पुन्हा बोलवलं, उरलेल्यांना. म्हणजे हे नुसतं मी हवेत आत्ता पत्रकार परिषद बरं वाटतं, तुम्हाला छापालाही तुम्हाला बरं वाटेल म्हणून नव्हे, तर हे आम्ही केलं, आधी केले आणि मग सांगितले. त्याच्यामुळे बरं काय, आमचं हे परमनंट सेंटर असल्यामुळे ती अडचण नाही ना. जेव्हा एखादी NGO काही इव्हेंट घेते त्यावेळेला त्यांचं काय असतं, ते शिबिरापुरता विषय होतो, नंतर मग ते काही करू शकत नाहीत. आमचं तसं नाही. आमचं हा म्हणजे परमनंट सेंटर असल्यामुळे चालूच आहे ना, सेवा यज्ञ चालूच आहे, कमी जास्त आहुती होत राहील. त्याच्यामुळे मी सगळ्यांना तुम्हाला सांगेन की जास्तीत जास्त प्रचार करायला पाहिजे. आता याच्यासाठी नोंदणीची काय पद्धत आहे, नोंदणीची पद्धत काही नाही. कारण आपण थोडा आवाज मागे कमी कराल. नोंदणी आपण सरकारचा 1 रुपयाही घेत नाही. समाजाच्या भरोसे चालवलेला उपक्रम आहे. 1947 पूर्वी कुठे सरकार काय होतं, प्रत्येक गाव स्वावलंबी होतं. जाऊ द्या त्याला, आपण आमची भारत विकास नॉन गव्हर्नमेंट नॉन पॉलिटिकल NGO आहे, त्यामुळे मी त्या विषयात येणार नाही. आणि खरंच नॉन पॉलिटिकल आहेत. म्हणजे आता विचाराल, मोहनजी भागवत आले होते आमच्या याला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने सुरू झाली आहे का भारत विकास परिषद? हो, सुरू झाली आहे. पण राजकीय विचारधारा कुठलीही असो, ते आमचे भारत विकास परिषदेचे पदाधिकारी आहेत. BJP असो, काँग्रेस असो, कुठलंही असो, मुस्लिम असो, हिंदू असो, आमचे भारत विकास परिषदेचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे तो काहीच विषय येत नाही. म्हणून मी त्या 47च्या विषयात फार बोलणार नाही. परंतु आम्ही ठरवलं की शासनाच्या भरोसे न राहता आपण, शासन कोणतेही असो तर त्यांच्यापर्यंत मी करत असतं. मी शासनाला, यंत्रणेला दोष देत नाही, कारण मी आय वॉज ऑल्सो सिस्टीम ऑफ दॅट, मी कार्यकारी अभियंता होतो. मी शासनाला दोष देणार नाही, त्यांच्या मर्यादा असतात. आम्हाला मर्यादा नाही, कारण आम्ही पैसे घेत नाही, त्याच्यामुळे आम्हाला कोणतेही निकष नाहीत. दिव्यांग दिसतोय त्याला पाय द्यायचा,
भारतात गरीब असणं सोपं आहे, गरीब आहे सिद्ध करणं भयंकर अवघड आहे. त्याला एक एक सर्टिफिकेट, अपंगत्वाचं सर्टिफिकेट घ्यायचं म्हटलं तरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या किती फेऱ्या होतात त्याच्या, आणि किती काय काय करावं लागतं उद्योग त्याला. आम्ही अपंगत्वाचं सर्टिफिकेटही घेत नाही. काय गरज आहे, दिसतोय ना अपंग आहे, बाद झाला. तो आमच्या इथे आता समजा कर्नाटकातून आला इथे, काही हरकत नाही, कोणी कुठूनही येऊ आम्ही त्याला पाय देतो. त्याच्यामुळे हे विषयांनी वाईड पब्लिसिटी. ऑफकोर्स फोकस आमचा कोणता आहे, फोकस सातारा जिल्हा आहे. इकडे पार अगदी पंढरपूरच्या अलीकडे तिथपर्यंत प्रचार होणं अपेक्षित आहे. आपल्याला वाटतं महाबळेश्वर प्रगत आहे, परंतु महाबळेश्वरच्या खाली आदिवासी भाग प्रचंड आहे. मी तिथे मी सहकार भारतीच असल्यामुळे मला माहिती आहे. मी तिथे SHG बचत गटांच्या महिलांच्या अनेक आम्ही कार्यशाळा घेतल्या आहेत, वर्कशॉप घेतले आहेत तिथे 500-500 बचत गटांच्या. त्यामुळे प्रचंड दारिद्र्य आहे तिथे. तो भाग आहे. इकडे कराड, पाटण, पार अगदी म्हणजे कोकणाच्या डोंगरापर्यंत हा साधारण आमचा फोकस एरिया आहे. म्हणजे सातारा जिल्हा हा आमचा फोकस आहे. इकडे पुण्याच्या भागाला शिरवळपर्यंत हा आमचा फोकस एरिया आहे की जिथून दिव्यांगाने यावं. आणि म्हणून पत्रकार परिषद जिल्हास्थानी साताराला आम्ही घेत आहोत. आता नोंदणीची पद्धत, त्याच्यावरून हा विषय निघाला होता. आम्ही जे फोन नंबर दिले आहेत त्याच्यावर फक्त दिव्यांगांनी स्वतः फोन करणं आवश्यक आहे. आता त्याच्याजवळ फोन नसेल तर तो दुसऱ्याच्या फोनवरून करेल, पण स्वतः बोलेल. लहान मुलं असेल 7-8 वर्षाचं त्यालाही आपण देतो, तर त्याची आई वडील बोलतील. पण दिव्यांग किंवा त्याचे घरातल्यांनी बोललं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आम्ही त्याला आधीच आमचे जे फोन नंबर आहे ते डॉक्टर मंडळी आहेत, ते प्रायमरी चौकशी करतात. चौकशी म्हणजे काय, त्यांच्या बाकी काही नाही, मेडिकल किंवा ऑपरेशन केव्हा झालं आहे. मग जर ऑपरेशन 2 महिन्याच्या आत्ता नुकतंच झालं असेल तर आम्ही देता येत नाही पाय, कारण जखम ओली असते. साध्या भाषेत लेने के देणे पड जाएंगे. त्याच्यामुळे त्याला म्हणतो बाबा रे 2 महिन्याने हे शिबिर होऊन जाऊ दे, तू पुण्याला ये. हे सगळ्या गोष्टी आम्ही करतो. कारण नाहीतर काय होतं, तो बिचारा कोणीतरी गाडी घोडं करून देतो, तिथे येतो आणि तिथे आल्यानंतर त्याला सांगायचं की अरे तुला देता येणार नाही, तुझं तर आत्ता 15 दिवसापूर्वी 1 महिन्यापूर्वी ऑपरेशन झालं आहे. असं होऊ नये. सेरेब्रल पाल्सी पेशंट असतात, त्यांना पायाचा प्रॉब्लेम नसतो, चालता येत नाही खरं आहे, पण त्यांना मेंदूचा प्रॉब्लेम असतो, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असतो. माझ्यापेक्षा डॉक्टर मंडळी सांगतील. न्यूरोलॉजी, मी तर सिव्हिल इंजिनियर आहे, पण आता दिव्यांग मला डॉक्टर म्हणतात, पण मी सिव्हिल इंजिनियर. त्यामुळे त्यांना मेंदूचा प्रॉब्लेम असतो, त्यांना आम्ही देऊ शकत नाही. अशा पद्धतीचं असल्यामुळे आपण पूर्व नोंदणी अत्यावश्यक म्हटलेलं आहे. अदरवाईज त्याला काही असं नाही आहे की निकष आहेत म्हणून पूर्व नोंदणी आहे, फक्त म्हणून. आणि दुसरं असं की दिव्यांग स्वतः बोलले ना ते सोयीचं असतं. म्हणून ग्रुप बुकिंग वगैरे आम्ही विषय केला नाही. किंवा आता अगदी समजा आमच्या सातारा शाखेच्या अध्यक्षा सीमाताई दाते आहेत, त्यांनी जरी सांगितलं आमच्या या नंबरवर हां हे 5 दिव्यांगाची नोंदणी करून घ्या, तर आमचे ते जे कार्यकर्ते आहेत डॉक्टर ते म्हणतील नाही मॅडम तुम्ही ते फोन नंबर आम्हाला द्या, आम्ही त्यांना फोन करून बोलतो. आम्ही साध्या भाषेत ग्रुप बुकिंग आम्ही घेत नाही. त्याचं कारण हे आहे. त्यामुळे दिव्यांगाने स्वतः फोन करायचे. आता हे मी काय एवढं स्पष्टीकरण करून सांगितलं की बऱ्याच वेळेला बातमी प्रेसमध्ये येते, वर्तमानपत्रात खूप मोठं हेडिंग येतं, फोटो बिटो येतो विनय खटावकरचा, पण ते ज्यांच्यावर नोंदणी करायची त्याचे नंबरच दिले जात नाहीत. कारण काही जणांचे प्रोटोकॉल पण असतात. पण मी थोडंसं म्हणेन की हा वेगळा विषय आहे, त्यामुळे प्रोटोकॉल वगैरे नाही. जर दिव्यांगांपर्यंत पोचायचं असेल तर फोन नंबर आवश्यक आहे. त्यामुळे एक वेळ रोटरी क्लबचं नाव नाही छापलं, भारत विकासचं नाव नाही छापलं, आम्हाला काही वाटणार नाही. CSR कंपनीचं नाव छापा मात्र, कारण त्यांना ते डॉक्युमेंटेशन असतं. म्हणजे त्यांच्या ओनरला कदाचित गरज वाटणार नाही, पण त्यांचं जे ऑडिट होईल तिथे त्यांनी कशावरून तुम्ही दिले पैसे, त्यामुळे ते पत्रक लागेल विलोचन, त्यामुळे त्यांचं नाव येऊ द्या. परंतु आमचे नाव नाही आलं तरी चालतील, पण ते मोबाईल नंबर छापा, कारण त्याच्याशिवाय नाहीतर उपयोग होणार नाही. तो एक विषय झाला. ही नोंदणीची पद्धत आहे. आता फक्त आमच्या हे सगळं करण्यामागच्या भावना सांगतो आणि थांबतो, मग प्रश्नोत्तरांकडे जाऊ. त्या दिवशी जेवण वगैरे आहे तर त्याच्यात लिहिलेलंच आहे दिव्यांग आणि त्याच्या सोबतीसाठी, तो काही विषय नाही. भारत विकास परिषद हे सगळं करते. ते का करते, का बरं करते, काय करते असं जर म्हटलं, आमची एक टॅगलाईन आहे ती लिहिली लोगोच्या तिथे, नरसेवा नारायण सेवा. नरसेवा नारायण सेवा. मी प्रत्येक वेळेला हे रिपीट करत असतो
कारण म्हणजे मलाही माझी कामाची आठवण झाली पाहिजे की बाबा रे विनय, तू कोणत्या भावनेतून करतोयस हे मी माझ्या मनाला वारंवार सांगत राहतो. सज्जनगड जवळ आहे, त्यामुळे मी माझ्या मनाला वारंवार सूचनाही देत असतो. आम्ही एवढा भारी पाय देतोय, आता सांगितलं 50-75 म्हणजे आम्ही दिव्यांगावर उपकार करत नाही. ही आमची पण भावना तीच आहे, रोटरीवाल्यांची पण तीच आहे, CSR वाल्यांची पण तीच आहे. उपकार करत नाही. उपकारच जर करत असतील तर ते दिव्यांग आमच्यावर करतायत, कारण आम्ही दिव्यांगांमध्ये परमेश्वर पाहतो आणि परमेश्वराची सेवा करायची संधी आम्हाला दिव्यांगांमुळे मिळते. त्यामुळे उपकारच करत असतील तर दिव्यांग करतायत, कारण इच्छा असेल, क्षमता असेल, पैसा असेल तरी सेवा करायची संधी मिळाल्याशिवाय ते पुण्य मिळत नाही. आपल्याला माहिती आहे, आपण एका भारतीय संस्कृतीत वाढलेले आहोत सगळे. तुम्हाला परमेश्वराने संधी द्यावी लागते. तुमची इच्छा असली तरी सेवेची पुण्य मिळत नाही, आणि ते पुण्य आम्हा सगळ्यांना इथे मिळतं. आनंद मिळतो, समाधान मिळतं. जे समाधान बाहेर दुकानात जर 1 लाख रुपये मी घेऊन गेलो, 7व्या वेतन आयोगाने पेन्शन बऱ्यापैकी आहे, पेन्शन म्हणून गेलो दुकानात की मला 1 किलो समाधान विकत द्या, तर ते कुठेही मिळणार नाही. ते मला इथे मला काय किरकोळ माझा जाण्या येण्याचा कारचा खर्च केला तर मला हे मिळतं आहे. आणि म्हणून आम्ही सगळे याच भावनेतून, नरसेवा नारायण सेवा या भावनेतून हे सगळे करत असतो. आणि एकदा दिव्यांगाला परमेश्वर म्हटलं की मग त्याचं सगळंच आलं. त्यामुळे बऱ्याच वेळा तुमच्या लक्षात येईल बंधूंनो की दिव्यांग आणि त्याच्यासोबत आलेले त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. ते म्हणतात, म्हणजे मी आत्मप्रौढी करत नाही पण तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, अहो आम्ही अनेक स्कीममध्ये अप्लाय करतो, आम्हाला असं भिकाऱ्यासारखं ट्रीटमेंट होते हो. आणि तुम्ही इथे आता मी विचारलं तर हे मोठ्या इंडस्ट्रीचे मालक, हे आता हे आमचे अभ्यंकर, त्यांचे आर्थिक सल्लागार, सिरम इन्स्टिट्यूट ज्यांचा अब्ज रुपयाचा व्यवहार आहे त्याचे आर्थिक सल्लागार, आणि ते आम्हाला उचलतायत, ताई ये धर, हात धर, लहान मुलं बाळाला कडेवर घेऊन येत आहेत. हे चित्र पाहिल्यानंतर त्यांचा आत्मा त्यांना म्हणतो अरे, आणि त्या आत्म्याचे आशीर्वाद आम्हाला मिळतात. त्यामुळे हे सगळा विषय आम्ही हे करत असतो. साध्या भाषेत दुसरं आफ्टर सेल्स सर्व्हिस ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आता कृत्रिम पाय दिले, आमचं काम संपलं का? कदाचित रोटरी आणि CSR कंपनीचं काम संपलं, पण आमचं काम नाही संपलं. आम्ही आमचा हा कृत्रिम पाय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ऑथराइज्ड टेस्टिंग एजन्सी आहे, ARARI, पुण्याला त्याचं हेड ऑफिस आहे, ऑल इंडियासाठी येते. त्याच्याकडून आम्ही काही लाख रुपये टेस्टिंग फी भरून टेस्ट करून घेतला. त्या CSR त्या लाख रुपये भरायलाही CSR घेतला तो भाग वेगळा, परंतु आम्ही टेस्टिंग करून घेतला. आणि त्या टेस्टिंगमध्ये या कृत्रिम पायाचा आम्ही लाईफ सांगतोय 20 वर्ष. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या या कृत्रिम पायाचं लाईफ 35 वर्ष आहे, पण तरी आम्ही एक ढोबळ मनाने जे काढलं ते 20 वर्ष काढलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की आम्ही आफ्टर सेल्स सर्व्हिस सेल करत नाही, पण पटकन समजावं म्हणून सांगतो, आम्ही त्या कृत्रिम अवयवापर्यंतच्या लाईफपर्यंत करत नाही आहे, दिव्यांगाच्या आयुष्यापर्यंत करतो आहे. दिव्यांगाला आम्ही हा पाय दुरुस्तही करून देतो, आमच्याकडे बसला साधा पाय असला तोही दुरुस्त करून देतो, आमच्याकडे घेतला नसला खाजगी हॉस्पिटलमधून, मी नाव घेणार नाही, 4-4, 5-5 लाखाचा पाय घेतलेला लोक आमच्याकडे येतात. ते म्हणतात अहो ते दुरुस्त करायला सुद्धा 50,000 मागतायत, आम्ही मोफत दुरुस्त करून देतो. असं म्हणत नाही आमच्याकडून घेतला नाही आता नाही दुरुस्त, आम्ही नाही दुरुस्त करणार, आम्ही म्हणत नाही, आम्ही तो पाय पण दुरुस्त करून देतो. आपल्याकडे 25 जणांची टेक्निशियनची टीम आहे, त्या क्षेत्रातले डॉक्टर मंडळी आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं करत असतो. आणि आपण याचा फॉलोअप घेत असतो, टेलिफोनिक फॉलोअप घेतो, व्हिडिओ कॉल करतो, आणि त्यांना कंटिन्यू मार्गदर्शन करत असतो. त्याच्यामुळे आज साधारण गेल्या 25 वर्षात आम्ही जवळजवळ 30-40 हजार दिव्यांगांना पाय दिले आहेत. मी गेल्या 20 वर्ष त्यातली ॲक्टिव्ह 15 वर्ष ॲक्टिव्ह आहे या भागात. म्हणजे आज महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी मी म्हणतो मला तुम्ही सांगा फक्त जिल्हा, माझे मित्र तिथे आहेत. म्हणे कोण? म्हटलं दिव्यांग बंधू, हे माझे मित्र आहेत, कारण मी तिथे कोणी ना कोणी मला जिल्ह्यात भेटतोच. एनिवे अशा पद्धतीचं हे कार्य आहे. आता तुमच्याकडून अपेक्षा मी सांगितलेलीच आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडियाने नंतर हे आपलं पत्रकार परिषद झाल्यावर बाईट घ्या. दिव्यांगांपर्यंत तुमच्याशिवाय आम्ही पोचू शकत नाही. पुण्याहून आम्ही फक्त पैसे गोळा करू शकतो, या लोकांना सांगून स्थानिक व्यवस्था करू शकतो,
सेवागिरी महाराजांच्या त्या देवस्थान पुसेगाव तिथे जे येणारे भाविक आहेत त्यांच्यामार्फत ते प्रचार करू शकतात. पण तरीसुद्धा खेडोपाडी आज तुमच्याशिवाय आम्ही पोचू शकत नाही. त्यामुळे या आजच्या पत्रकार परिषदेचं ही जी न्यूज आम्ही प्रेस नोट दिली आहे ती छापा व्हिडिओ चालला आहे. ठीक आहे, आता मी रिपीट करतोय, नोंदणीसाठी जी पूर्व नोंदणीची जी पद्धत आहे दिव्यांगाने फोन करायचे आहेत. फोनचे नंबर सांगतो, 94-220 29-946. आय रिपीट, 94-220-29946. हा लागला नाही तर एक पर्यायी नंबर घ्या, 9811 38052 98-811 38-052. या नंबरवर दिव्यांगांनी स्वतः किंवा त्याच्या घरच्यांनी फोन करायचा आहे आणि पूर्व नोंदणी करायची आहे. धन्यवाद. आपण आता प्रश्नोत्तराकडे. 2 पाय 1 हात असाही दिलेला आहे. 1 पाय 1 हात दिलेला आहे म्हणजे देता येतो. काय वय काय लिमिट म्हणाल तर अगदी 7 वर्षापासून 70 वर्षापर्यंतच्या सगळ्यांना देता येतो. सांगतो बरोबर प्रश्न विचारला. मी पायावर याच्यासाठी फोकस केला की समाजामध्ये माझा जो अनुभव आहे की पायाची दिव्यांगांना जास्त गरज आहे. हात नसला तरी ते त्यांचं जीवन धकून जातं. किंबहुना ते म्हणतात आता सवय झाली, उजवा हात नाही पण मी आता लेफ्टी होऊन गेलो. परंतु आता हाताचं विचारलं म्हणून सांगतो, आमचा कृत्रिम हात 6 किलो वजन उचलू शकतो. हा घातलेला व्यक्ती मोटरसायकल चालवू शकतो. माझ्याकडे क्लिप आहेत. मोटरसायकल चालवू शकतो. सर्व प्रकारचे, इवन आपला हात आहे ना मनगट, हे 360 अंशात फिरत नाही. आमचा ते कृत्रिमच असल्यामुळे ते 360 डिग्रीमध्ये फिरतं. त्याच्यामुळे आमचा कृत्रिम हात घालून सगळ्या ॲक्टिव्हिटी, शेतीच्या ॲक्टिव्हिटी असतील किंवा अन्य कुठल्याही ॲक्टिव्हिटी असतील, मोटरसायकलसुद्धा चालवता येते म्हटल्यावर प्रश्नच येत नाही. आमचा पाय घालून गेअर्ड व्हेकल, 2 व्हीलर असो किंवा कार असो, गेअर्ड व्हेकलसुद्धा चालवता येते. हां, रायगड रोपेचं बरं यांनी आठवलं म्हणून सांगतो, आठवण करून दिली. एक 16 हां बोला. हां, साधारण वाटप जे आहे ते जानेवारीमध्ये होणार आहे. 2 नाही काय, आता मी आता तारीख का नाही सांगितली त्याची. एकतर 2 तारखा सांगितल्या ती गडबड होते. दिव्यांगांना ते चुकून त्या वाटपाच्या दिवशीच ते येतात म्हणून 2 तारीख सांगत नाही. एकच आता 16 नोव्हेंबर सांगितली. 16 नोव्हेंबरला आम्ही जानेवारीची एक्झॅक्ट तारीख सांगणार त्यांना तिथे. आणि दुसरं असं की अंदाजे किती येत आहेत हे पाहून, आमचं वर्कशॉपचं लोड पाहून साधारण, परंतु माप घेतल्यानंतर साधारण 2 ते 2.5 महिन्यात आम्ही पाय देतो. आता हात, पाय आणि पोलिओ कॅलिपर. पोलिओ झालेल्या, आता पोलिओ निर्मूलन झालं पण जुने आहेत त्यामुळे पोलिओ कॅलिपरचं घेतोय, कृत्रिम हाताचं घेतोय. बाहेर जो कृत्रिम हात साधारणपणे 20,000ला आहे तो मोफत आहे. हा त्याचं फक्त मी फोकस केला नाही विषयांतर होऊ नये म्हणून. आणि पाय तिघांचं माप घेतलं. कारण काय होतं, आम्ही CSR पायासाठी घेतलं आहे बरोबर आहे, पण आपण समजा आता तुम्ही सगळे आपण व्यापारी आहोत, आपल्याकडे कोणी आलं, नाही ते नाही आमच्याकडे एवढंच प्रॉडक्ट आहे. अरे पण त्याला जोडून आहे ना तू आता पाण्याची बाटली पण ठेवतो ना हॉटेलवाला, तर नाही आमच्याकडे जेवण आहे फक्त, पाण्याची बाटली नाही ठेवत. तसं आपण जरी हा व्यवसाय करत नसलो तरी दिव्यांगात फोन आला, आम्हाला कृत्रिम हात पाहिजे, तर नाही म्हणायचं नाही, कारण परमेश्वर आहे म्हणून आम्ही कृत्रिम हातही देतो, कॅलिपरही देतो. फक्त आम्ही कुबड्या, ट्रायसिकल ह्या कोणत्याही गोष्टी देत नाही, कारण आमचा उद्देश आहे त्याला पायावर उभं करणं. कुबड्या देऊन त्याला पुन्हा आयुष्यभर अपंग ठेवायचं नाही आहे. मोटरसायकल चालवू शकतो, कार चालवू शकतो. फक्त किक मोटरसायकलची मारायची असेल तर जरा अवघड होतं, प्रॅक्टिस लागते त्याला. अदरवाईज बटन स्टार्ट असतात हल्ली, तर काही प्रॉब्लेम आहे. गिअर टाकू शकतो पायाने, ते सगळं करू शकतो. फक्त किक जे आहे टाकणं. स्विमिंग करू शकतो, फक्त वॉटरप्रूफ आहे आपला. शेतीत सगळी कामं करू शकतो तो. गुडघाभर शेतीमध्ये जाऊन भात पेरणी असेल तरी आमचा पाय घालून तो करू शकतो. कारण रात्री काढून ठेवायचा असतो तो, नंतर त्याला धुवून ठेवता येतो. रेग्युलर आपण जसं एखादं काही कपडे धुतो तसं त्याने पाय धुवायचा चिखलात भरलेला,
आणि बाजूला ठेवायचा, सकाळी वाळला की घालायचा. हो, आता एक उदाहरण सांगतो. 16 वर्षाचा एक मुलगा होता, तो रायगडला गेला. तिथून आमचा रायगडहून आमच्या आता परिचय आहे, रायगडचे जे मालक आहेत तेही आमचे ट्रस्टी आहेत, त्यामुळे त्यांचा मॅनेजर ओळखत होता मला. रायगड रोपवे जोग. तर त्यांचा मला फोन आला, अरे म्हणे एक पोरगा आला आहे, त्याला कृत्रिम पाय घातला आहे म्हणे, त्यांनी आपल्याच वर्कशॉपमधला कृत्रिम पाय घातला आहे मोफत. म्हणे तो नाही म्हणतोय. त्याला म्हटलं आता कमीत कमी तो चढून आला आहे, जाताना तरी रोपवेने जा, कारण रायगड रोपवे दिव्यांगांना मोफत केला होता त्या 2 वर्षांनी, रोपवे महोत्सवी वर्षानिमित्त. तो नाही म्हणतोय म्हणे. म्हटलं द्या त्याला फोन. त्याला फोन दिला. म्हटलं अरे तू केव्हा आला होतास, पाय केव्हा घेतलास? म्हटलं मग अरे तू आता चढून गेलास ठीक आहे, उत्तर नाही म्हणे. माझं स्वप्न आणि माझं ध्येय होतं, स्वप्न म्हणण्यापेक्षा, की मी कृत्रिम पाय घालून, 16 वर्षाचा पोरग, मी कृत्रिम पाय घालून रायगड चढून जाणार आणि शिवाजी महाराजांना नमस्कार करणार, हे माझं उद्दिष्ट होतं. आणि ते भारत विकास परिषदेमुळे पूर्ण झालं. हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. एनिवे, हां, 16 तारखेला किती जणांची टेक्निशियन टीम येणार? टेक्निशियनची टीम 25 जणांची येईल. आणि या आत्ताच 300 ते 350 दिव्यांगांची सकाळी 9 पासून संध्याकाळी 6, 7 कितीही वाजवत त्याची मोजमापं घेतली जातील. म्हणूनच आपण जेवणाची सोय करत असतो. पुसेगाव ट्रस्ट करणार आहे. वेळ पडली त्यांना पुन्हा चहा देतो, वेळ पडली पुन्हा जेवण देऊ, कारण एकदा नरसेवा नारायण सेवा आहे, त्यामुळे तो आहेच. आणि त्याचं जे आले आहेत त्यांची हे होईल, त्यामुळे तो काही विषय नाही आहे. फक्त सकाळी जे आधी येतील त्यांचं आधी मोजमाप घेतलं जाईल, ते उशिरा येतील त्यांचा जरा उशिरा नंबर लागेल एवढाच. पण सगळ्यांचा आपण घेणार. दिवसभर कार्यक्रम चालेल. फक्त जाहीर कार्यक्रम जो आहे तो सकाळी 10 ते 11:30 या वेळात आहे. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो, 10 ते 11:30 जाहीर कार्यक्रम सुरू असेल इकडे, थोडंसं भाषण वगैरे आता. परंतु त्यावेळेला मोजमाप थांबलेलं नसतं. कुठल्याही दिव्यांगाला आम्ही असं सांगत नाही थांब रे, ते साहेब आले त्यांचं भाषण होऊन जाऊ दे. तो ईश्वर आहे, त्याला काय थांबायला सांगताय, परमेश्वर आहे, त्याचं मोजमाप चालूच असतं आणि इकडे भाषणही चालू असतं. त्यामुळे आम्ही एकदा सुरू केलं सकाळी 9ला की थांबत नाही. हां, नमस्कार, मी सुहास जोशी. मी LICमधनं रिटायर झालो. रिटायरमेंटनंतर माझं गाव खटावच आहे. खटावला सुद्धा सेटल झालो. पुण्यात असतो. खटाव पुणे, पुणे खटाव असं. आणि रिटायरमेंटनंतर मग आम्ही पाणी प्रश्नावर, हेल्थवर आणि एज्युकेशनमध्ये काम करण्याचं ठरवलं. आणि मग खटावला मोदीजींचे जे गुरु आहेत लक्ष्मणराव इनामदार, त्यांचं गाव खटाव आहे. गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्टचा आम्ही फॉर्म केला. त्याचा मी सेक्रेटरी आहे. महेश शिंदे आमचा कार्याध्यक्ष आहे आणि हे सुद्धा सगळे, विनयसुद्धा आमचा ट्रस्टी आहे. आणि आम्ही त्या माध्यमातून पाणी प्रश्नावर खूप मोठं काम केलं. जिहेकाटापूर ही जी योजना पूर्णतः यशस्वी झाली, त्याचा प्राथमिक स्वरूपापासून ते आता पूर्णत्वापर्यंत जाण्याचं संपूर्ण कार्य हे लोक, आणि त्याला या योजनेला सुद्धा लक्ष्मणराव इनामदारांचंच नाव दिलेलं आहे. लक्ष्मणराव इनामदार उपसा जलसिंचन योजना जिहेकाठापूर आणि खटाव माणचा जो दुष्काळी प्रदेश आहे, 70,000 हेक्टर जमीन पाण्याखाली येते आहे. आणि याच्यामध्ये जयाभाऊनीसुद्धा मोठं काम केलेलं आहे माण तालुक्यासाठी आणि आता ते करतायत. महेशचा पण हात आहे. पण वरपर्यंत लक्ष्मणराव इनामदारांच्या नावाचा आम्हाला खूप मोठा फायदा झाला हे मी या ठिकाणी मान्य करतो. त्याच्यानंतर आम्ही 10 वर्षापूर्वी भारत विकास परिषदेच्या माध्यमातून खटावला लक्ष्मणराव इनामदार ट्रस्टतर्फे एक असंच दिव्यांग शिबिर घेतलं होतं. त्यावेळी जयपूर फूट दिले होते आम्ही आणि त्यावेळीसुद्धा खूप मोठा प्रतिसाद आम्हाला मिळाला होता ग्रामीण भागामध्ये. परंतु आता बरंच पाणी वाहून गेलं पोलाखालून. आता जयपूर फूटचा जास्त काही उपयोग होत नाही आणि कॅलिपरचा पण उपयोग होत नाही. त्यामुळं नवीन अत्याधुनिक आणि तंत्रज्ञानानं विकसित केलेल्या सगळ्या प्रकारच्या मॉडेलिटीज असलेले जे यांत्रिक पाय आहेत त्याची किंमत जवळजवळ 75,000 रुपये असते. असे पाय देण्यासाठी म्हणून भारत विकास परिषद नेहमी कार्यरत राहिलेली आहे. दिव्यांग शिबिर घेतात ते. त्याचबरोबर रोटरी क्लबनं सुद्धा यावेळी मदतीचा हात दिलेला आहे. वेलो कंपनीनं सुद्धा मदतीचा हात दिलेला आहे. आणि या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम, मला विनयराव म्हणाले की आपल्याला पुन्हा एकदा खटाव माणमध्ये ग्रामीण भागात हा कार्यक्रम घ्यायचा आहे. आम्ही शहरात कार्यक्रम घेतच असतो. शहरामध्ये केंद्रात येऊन सुद्धा लोक घेऊन जातात. परंतु ग्रामीण भागात विकलांग आहेत
ग्रामीण भागात दिव्यांग आहेत, त्यांना कुठंतरी मदतीचा हात दिला पाहिजे, त्यांना कुठंतरी हे सगळं केलं पाहिजे. अर्थात 300 लोकांची व्यवस्था करणं, त्यांचं येणं जाणं, त्या दिवशीची सगळी व्यवस्था, 2-2 माणसं येतात त्यांच्यावर, जेवण आहे, खाण आहे, सगळं व्यवस्थित आहे. 700-800 लोकांचा समूह असतो, जागा आहे, पाणी आहे, पार्किंग आहे, लाईट आहे, जेवण आहे, या सगळ्यांचं म्हणजे फार मोठा इश्यू असतो तो. मग आम्ही असा विचार केला की आमचे मित्रवर्य श्रीयुत रणधीर जाधव शेठ यांना आम्ही विनंती केली की सेवागिरी देवस्थान हे सातारा जिल्ह्यातलं एक प्रमुख देवस्थान आहे, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, हायवेवरच आहे. तर आम्ही आणि लक्ष्मणराव इनामदार ट्रस्ट या दोघांनी मिळून आम्ही विनय खटावकरांना सांगितलं की आम्ही या ठिकाणी पुसेगावला करू, कारण खटाव पुसेगाव काय 5-6 किलोमीटरचं तर अंतर आहे आणि हे हायवेवर आहे आणि जास्त इझिली ॲसेसिबल आहे. त्यामुळे मग त्या ठिकाणी हा कार्यक्रमाचा निर्णय घेतला आणि त्याचा 16 तारखेला हा कार्यक्रम होणार आहे. 300 साधारणपणे दिव्यांग यावेत, याचा प्रचार सगळीकडे सुरू आहे. पॅम्पलेट्स आहेत, त्यानंतर बॅनर्स आहेत, त्यानंतर पोस्टर्स आहेत, त्यानंतर तुम्ही आता पत्रकारांनी याला सगळी अतिशय ठळक प्रसिद्धी द्यावी जेणेकरून दिव्यांग जरूर येतील आणि आपण त्यांची सेवा करू शकतो. तेव्हा या दृष्टीनं या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन, प्रयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेतोय. 16 नोव्हेंबरला तो कार्यक्रम आहे सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या सेवागिरी मंदिरातच आणि तो कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून आपण हे सगळं करतोय. या दृष्टीनं वेलो कंपनीनं आणि रोटरी क्लबनं आम्हाला भरघोस अशी मदत पण केलेली आहे. विनय खटावकरांच्यासारखे ते मूळचे खटावचेच आहेत, अलग लक्षात, आणि ते सुद्धा अतिशय कार्यरत असतात. आणि भारत विकास परिषद ही संपूर्ण भारतामध्ये दिव्यांगांच्यावर काम करणारी एक अतिशय अग्रगण्य अशा पद्धतीची संस्था आहे. आणि या संस्थेनं खूप ठिकाणी अशी शिबिरं घेऊन हजारो लोकांना मदत केलेली आहे. ही सर्व सेवाभावी व्यवस्था आहे, हे सगळं फुकट आहे, याला कुठल्याही प्रकारचं अनुदान नाही, याला कुठलीही सरकारी मदत नाही. सर्व लोकांनी समाजातल्या एकत्र येऊन त्यांचे डोनेशन्स एकत्र करून काही CSR, रोटरी क्लब यासारख्या संस्थांनी एकत्र येऊन हा महायज्ञ उभारलेला आहे. त्याच्यामध्ये हे थोडंसं जे पुष्प आहे ते आम्ही पुसेगाव परिसरामधल्या सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांसाठी आम्ही करत आहोत आणि म्हणून या ठिकाणी आपण तो कार्यक्रम करतोय. तुम्ही सर्वजण आलात, आता तुमचं वेलकम केलेलंच आहे. या कार्यक्रमाला भरघोस प्रसिद्धी देऊन हा कार्यक्रम यशस्वी व्हावा याच्यामध्ये तुम्ही तुमचं योगदान द्यावं ही मनपूर्वक प्रार्थना. मला आभार प्रदर्शनाचं काम दिलेलं आहे. एकंदरीत जो काय माहोल निर्माण झाला आणि पत्रकार परिषद झाली ती उत्तम प्रकारे पार पडली. लोकांच्या शंका निरसन झालं, खटावकर सरांनी माहिती दिली, अवयवाची दिली आणि ह्या कार्याकरता कोणाकोणाचा सहभाग लागणार आहे यांची पण माहिती दिली. थोडं एक औपचारिकता भाग म्हणून मी सगळ्यांचे आभार मानतो. सर्वप्रथम हे जे आयोजित आहे तर भोजनाची वेळ पण जवळ आलेली आहे, याची एक खटावकर नाही तर मग त्यांना माहिती आहे मी बोलायला लागलो की कदाचित थांबणांनी चहाची वेळ येईल. सर्वप्रथम या कार्यक्रमाचे जे आयोजक करत आहे तो रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट, त्यांचे चिपळूणकर सर पुण्यावरून इथं आले त्यामुळे त्यांचे आभार मानतो. नंतर आपल्याला जी आर्थिक सहायता करणार आहेत ते विलो माथर प्लांट त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह पण पुण्याहून इथं आले, त्यामुळे त्यांनी वैयक्तिकरित्या इथे येऊन सर्व पाहणी केली, त्यांचे आभार मानतो. त्यानंतर इतर जी नियोजन व्यवस्था लागते ती पण महत्त्वाची असते. सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट पुसेगाव यांचे जाधव सर ते पण उपस्थित राहिले, त्यांचे आभार. गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्टचे जोशी सर यांचे आभार मानतो. या व्यतिरिक्त भारत विकास परिषद सातारा ब्रँच ही आमचीच आहे, नवभारत ट्रस्ट आमचीच आहे, प्रांत आमचाच आहे, त्यांची काय आभार मानायची आवश्यकता नाही, फक्त परिस्थितीची उपस्थितीची आम्ही नोट घेतली आहे. या सगळ्यांचे आभार. आणि याच्याशिवाय ज्या महत्त्वाच्या ज्या व्यक्ती आज उपस्थित आहेत की ज्यांना हे कार्य पुढं नेण्याकरता त्यांचा फार उपयोग आहे आणि दिव्यांगांच्यापर्यंत पोचण्याकरता जे आपल्याला अत्यंत उपयुक्त अशी सेवा म्हणा देणार आहेत त्या सर्व पत्रकारांचे आभार मानतो. आणि त्या पत्रकारांनी जेवढा प्रयत्न कराल तेवढं आमचं यश हे अवलंबून आहे, कारण आम्हाला दिव्यांगांना पोचण्याकरता तुम्ही एकमेव दुवा आहात.
आम्ही स्वतः कुणापर्यंत पोहोचण्याला आम्हाला अडचणी आहेत. तुम्ही जेवढ्या जास्त पद्धतीनं लोकांच्यापर्यंत पोचाल त्याकरता मी तुम्हाला शुभेच्छा पण देतो आणि या कार्यक्रमाला आलात वेळात वेळ काढून त्याबद्दल तुमचे आभार पण मानतो. याशिवाय काही लोकांचे आभार मानायचे राहिले असतील तर आपलं ग्रीनलँड हॉटेल त्यांनी व्यवस्था विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व विटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.